نحمده ونصلي على رسوله الكريم. أما بعد، قال الله تعالى: فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين. صدق الله العظيم. आदरणीय शिक्षकवृंद, मान्यवर परिषद आणि माझे प्रिय मित्रांनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. आज मी आपल्या समोर इस्लामामधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि समाजाला दिशा देणारा विषय मांडत आहे. झकात. झकात हा इस्लामाचा तिसरा स्तंभ आहे. ज्यांच्याकडे निसाबापेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांनी वर्षातून एकदा त्या संपत्तीचा ठराविक हिस्सा गरजू, गरीब, अनाथ आणि हकदार लोकांना देणे म्हणजे झकात होय. झकात केवळ दान नाही, झकात तर गरिबांचा हक्क आहे. अल्लाहने श्रीमंतांच्या संपत्तीत गरिबांचा वाटा ठेवलेला आहे. झकात दिल्यामुळे संपत्ती शुद्ध होते आणि मनातील लोभ दूर होते. झकात समाजात समता, बंधुता आणि न्याय निर्माण करते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर काढायचे मोठे कार्य झकात आहे. भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि निराशेला आशा देण्याचे काम झकात करते. आजच्या युगात गरिबी, बेरोजगारी आणि समाजवादी विषमता वाढत आहे. अशा परिस्थितीत झकात एक प्रभावी सामाजिक व्यवस्था आहे. योग्य पद्धतीने झकात दिली गेली तर कोणताही माणूस उपाशी राहणार नाही. झकात माणसाला जबाबदार बनवते आणि जबरदस्ती उपयोगात नागरिक ठरवते. चला आपण सर्वजण झकाताचे महत्त्व समजून घेऊया आणि आपल्या संपत्तीतून गरजेचा हिस्सा नक्कीच देऊया. मी माझे भाषण या शब्दावर समाप्त करतो. झकातच्या सवाल ठेवा आणि अल्लाहची प्रसन्नता मिळवा. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह.